अभी सारे खबरी नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. तुम्ही बघताय अतिशय स्वच्छ आणि निळाशार असा समुद्र किनारा रत्नागिरीला लाभलेला आहे. रत्नागिरीची आणखीन एक आठवण म्हणजे रत्नागिरी शहर हे तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा इंग्रजांना सावरकरांना बंदिस्त करून ठेवायचं होतं तेव्हा त्यांनी रत्नागिरी शहराची निवड केली. जवळपास 2-1 वर्ष सावरकर रत्नागिरीमध्ये होते. रत्नागिरी शहराच्या अशा असंख्य आठवणी आहेत, पण रत्नागिरीचं खवय्येगिरी सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे आज आपण इथे खवय्येगिरी करणार आहोत, पण ती कोणाच्या घरी जाऊन करतोय ते बघूया. आपण आलो आहोत शर्वरी सावंत यांना भेटायला त्यांच्या घरी. हाय. हाय. बरं, काय करता आपण? मी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये काउन्सिलर आणि लेक्चरर म्हणून जॉब करते. सो लकी. या खरंच ते ऍक्च्युली ते असं ड्रीम होतं. आता तर ते खूपच जास्ती त्याला स्कोप आहे खरं तर ना. पूर्वी आमच्या काळी एवढा नव्हता, पण आता खूपच स्कोप आहे. पण एक्झॅक्टली तुम्ही कशा वळला त्याच्याकडे? ही याच ठिकाणी जावं असं का वाटलं तुम्हाला? तुम्ही पहिल्यापासून इंटरेस्ट होता आणि नशिबाने पहिला जॉब मला हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्येच मिळाला ॲज अ लायब्ररियन. मग त्याचं कसं काय कनेक्ट कसं काय केलेलं? ॲज अ लायब्ररियन चालू केलं आणि मग डायरेक्ट आता त्यामुळे बट ऑब्व्हियसली बुक्स माझ्याकडे यायचे ते लायब्ररी म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचेच बुक्स यायचे. फूड प्रोडक्शन, फ्रंट ऑफिस आणि याच्यातून ते वाचून इंटरेस्ट निर्माण झाला. आणि साईडचे सगळे कलिग्स होते आणि स्टुडंट्स होते, सगळे हॉटेल मॅनेजमेंटचेच होते ना, त्यामुळे विषय पण तेच चालायचे, रेसिपीज, प्रेझेंटेशन, त्यामुळे याच्याकडे. पण मग आता तुम्ही ज्या ह्याच्यावरती आहात तो काय विभाग आहे? तुम्ही फूडमध्ये आहात का तुम्ही मॅनेजमेंटला आहात, फ्रंटला आहात का काय? मी मॅनेजमेंटचे सब्जेक्ट्स घेते, लाईक ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट आणि कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट. महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेवढं आपण खायला जातो म्हणजे तिथलं एखाद्या हॉटेलचं जेवण, तिथलं जेवण आम्हाला आवडतं म्हणून आम्ही जातो, त्याच्याच बरोबरीने किंवा तितकंच महत्वाचं तिथे सर्व्हिस चांगली आहे, तिकडची लोक किती प्रेमाने बोलतात, किती पोलाईट आहेत, हे पण ॲज अ आम्ही कस्टमर आम्ही ते सगळं काउंट करतो की किती चांगली तिथे. कधी मला असं वाटतं उलट 19-20 खाण्यात झालं तर चालेल, पण ते किती चांगली सर्व्हिस असते त्यांची, किती स्वच्छ आहे, या सगळ्या गोष्टी आपण नेहमीच त्याची दखल घेतली जाते ना. तर हे तुम्ही शिकवता ना, तुमच्याकडे हे शिकायलाच पाहिजे. पण मग असं फूड इंडस्ट्रीत जावं असं नाही वाटलं कधी? वाटतं, पण जे बॅकबोन आता आपल्याला म्हणजे आहे तर ते सोडून कशाला, कारण बाहेरचे चेहरे तर सगळ्यांनाच दिसत असतात म्हणजे, पण आतमध्ये जे लोक मॅनेजमेंट असते ती कशी काय चालते. तर ओके, म्हणजे आपण फूड प्रोडक्शनमध्ये का जातो तर ओके डायरेक्ट आपण लोकांना आपल्या सर्व्हिसेस नाही म्हणजे शेफ खाणं छान करतो म्हणून आवडतं, पण हेच बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत लोकांची कसं मॅनेज करायचं, मग याच्याकडे थोडंसं लोक जास्ती कमी लक्ष पुरवतात. कारण मुलांचा इंटरेस्ट असो की फूड प्रोडक्शन, फ्रंट ऑफिस जे समोर दिसतं त्याच्यामध्ये, तर बॅकबोन तर हा आहे म्हणजे दोन्ही गोष्टी एकाबरोबर एक जातात ना, तुमच्या सर्व्हिसेस पण आणि प्रिपरेशन पण. कारण फ्रंट ऑफिस म्हणजे असं ते ग्लॅमर असलेलं असं जागा आहे ना. नाही, पण आम्हाला बरं वाटलं तुम्हाला भेटून, कारण आमचा हा सगळा फूड रिलेटेड शो आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी काय खायला चांगलं मिळतं हे सगळं कायम अभ्यास चालू असतो. पण तो जो सगळा डोलारा उभा असतो तो यांच्यामुळे उभा असतो आणि खरंच ग्रेट जॉब. पण मग आता तुम्हाला आवड कशी काय लागली? मग तिथलंच तुम्ही शिकलात का? नाही, पहिल्यापासूनच आवड तर थोडी नक्कीच पहिल्यापासून. नाही, फूडची म्हणजे काही पदार्थ बनवण्याची म्हणा किंवा हे आवड होती, पण ती घरपर्यंतच मर्यादित होती. तिथे गेल्यानंतर इंटरनॅशनल फूड, त्यांचं क्युझिन कसं असतं, नंतर आपण ज्याला गार्निशिंग, ज्या इतर गोष्टी असतात की ज्या ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला कळत नाहीत, त्या तिथे कळल्या आणि त्यामुळे मग आवड जास्ती निर्माण झाली. आवड बेसिकली होती आणि त्याच्यामध्ये जास्ती झाली. आणि त्याचा उपयोग मला वाटतं फक्त हॉटेल किंवा त्यांच्या शिक्षणापुरता न राहता तो त्यांच्या पूर्ण आयुष्यभराचा सगळीकडेच ते होईल ना, की घरामध्ये पण, एरवी पण, पर्सनॅलिटीत पण, सगळीकडे ते प्रोजेक्ट
होत जाणार. तर मस्त, ग्रेट. आणि आता आज तुम्ही चारी पदार्थ शिकवताय का आणखीन तुमच्या बरोबर कोणी माझी मैत्रीण आहे एक माझ्या बरोबर, जी माझी बालपणापासूनची मैत्रीण आहे. आणि माझ्या कॉलेजमध्ये ती ऍज अ स्टुडंट म्हणून सुद्धा होती. अच्छा. तर 2 रेसिपीज ती करणार आहे, 2 रेसिपीज मी करणार आहे. नॉनव्हेज आहेत व्हेज आहेत? व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज आहे. चारी व्हेज आहे. मग त्याच्यात पण आता तुम्ही व्यवस्थित सांगू शकाल की कसे काय क्रायटेरिया असतील? मेन कोर्स आहे, स्टार्टर्स आहेत, सूप्स आहेत, हे सगळं व्यवस्थित तुमच्याकडनं हे मिळेल मला. तुमचे जे पदार्थ आहेत ते कुठल्या सदरामध्ये मोडतात? एक स्टार्टर आहे जो ग्रीन चना कबाब त्याच्यामध्ये येतो. आणि दुसरा आहे तो स्पेशली उपवास जे लोक करतात त्यांच्यासाठी तो येईल, स्टार्टर मध्येच येईल. कच्च्या केळ्याच्या चकल्या आहेत. कच्च्या केळ्याच्या चकल्या. हो, ग्रेट. ठीक आहे. मग तुम्ही आधी सुरुवात कशाने करणार आहात? आपण ग्रीन चना कबाबने सुरुवात करूया. हो चालेल. ग्रीन चना कबाब जो आहे त्याच्याबरोबर खाताना बरोबर काय घ्यायचं? दही अकॉम्प्लिमेंट म्हणून दही तू घेऊ शकता किंवा टोमॅटो केचप घेऊ शकता, कोणाला चटणी, ज्याला जसं आवडेल जसं आवडेल तसं. ओके. तर आपण कबाब मला वाटतं आधी शिकूया, कारण एक तर इतकं सुंदर तुम्ही बघताय ना एरिया. या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं काहीतरी कबाब पाहिजेच. मस्त नारळ पाणी आणि बरोबर असे कबाब, माझ्यासाठी खास व्हेज कबाब. तर त्याचं साहित्य आम्हाला नीट सांगाल? टायटल काय आहे? ग्रीन चना कबाब. ग्रीन चना कबाबचं साहित्य आपण आता नीट बघूया. साहित्य: उकडून घेतलेले हिरवे चणे, कॉर्नफ्लॉवर, बेसन, बारीक चिरलेला कांदा, अर्ध्या लिंबाचा रस, आलं लसूण मिरचीची पेस्ट, गरम मसाला पावडर आणि मीठ. आणि आता आपण विचारूया की काय काय घेतलंय आणि काय काय केलंय, कसं कसं करायचं. बरं, बेसिकली भिजवलेले हरभरे, हिरवे चणे म्हणजे हिरवे चणे. पण तुम्ही ते वाफवून पण घेतले? हो, कुकरला लावून घ्यायचे. नीट वाफलेत का बघते मी, बाकी काय हेतू नाही माझा. नीट शिजलेत की नाही असं बघायला नको. ओके. तर नीट शिजलेले आहेत व्यवस्थित, कारण ती एक्सपर्टच आहे ना, तिला माहिती आहे कसे शिजवायचे. चांगले भिजवायचे 7-8 तास पाण्यामध्ये आणि मग कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून म्हणजे टेस्ट चांगली येते. आणि मग त्याचे नुसते पण खायला मजा येते. हो, छान एकदम. येस, व्यवस्थित झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे आपण वाटण करून घेतलं, फक्त वाटलंय. दॅट्स इट. ओके. तर हे रेडी झालं. आता आपण बघूया ते कबाब जे होणार आहेत त्याच्यात काय 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 आपण घालतोय. काय देऊ आधी? आधी हे ह्याच्यातलं आधी काय? बेसन झालं. आता थोडा कांदा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो खाताना नंतर छान कुरकुरीत लागतो त्यासाठी. आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. अच्छा, कॉर्नफ्लॉवर पण लागेल त्याला? हो, त्यामुळे थोडे क्रिस्पी होतात. जो कुरकुरीतपणा येतो ना, जसं आपण चायनीज गुपित. ओके. हे जास्त नाही घालायचं, थोडंसं. एखादा चमचा बस झाला. आणि तसं त्याला काय भरपूर बाइंडिंगची गरज नाहीये, कारण मुळातच हरभरे जे आहे हिरवे चणे तर ते वाटल्यानंतर पीठच आहे ते, तर त्याचा तो घट्ट गोळा झालेलाच आहे ना. लिंबाचा रस लागेल. चटपटा पाहिजे ना. भरपूर घातलास तरी चालेल, मला असं छान आंबट नक्कीच असं खायला मजा येईल गरमागरम. ओके. मीठ आपण ते उकडताना पण घातलेलं आहे. उकडताना थोडं घातलंय, त्यामुळे ते मुळातच त्याचा अंदाज. आता ते पीठ वगैरे आपण जी घातली आहेत ना त्याचा पण अंदाज, आणि भरपूर मीठ नाहीये पण तरी थोडा हात आवरता घेऊनच घालायला लागेल. आता गरम मसाला. ह्याच्यात लाल तिखट वापरलेलंच नाहीये. नाही, कारण आलं लसूण मिरचीचीच पेस्ट आहे त्यामुळे. कारण ग्रीन बेसिकली हराभरा कबाब सारखाच हा कबाब दिसतो, त्यामुळे हिरव्या रंगाला शक्यतो कुठे नाही. आणि कसला हेल्दी हा, असा प्रोटीन्सनी भरलेला आहे हा कबाब. नक्कीच ना. आणि याच्याशिवाय तुम्ही मूग किंवा बाकीचे जे कडधान्य आहेत ते एरवी कधी खात नाही, ती सुद्धा घेऊ शकता. आलं लसूण आणि मिरची, हिरवी मिरची त्याची पेस्ट आहे, ती पण घालूया व्यवस्थित होऊ. तर ते सगळं घालून झालं, आता घालूया. आता झालंय ना व्यवस्थित एकजीव एकदम. आणि शेप कसा देणार आहात आता? याला कसाही तुम्हाला जसा हवा तसा देता येतो.
व्हेजिटेरियन लोकांना जर का नॉन व्हेजिटेरियन खाल्ल्याचा फील हवा असेल हा. तर तुम्ही त्याला फिश कट सुद्धा देऊ शकता. अच्छा, जस्ट असा फुगीरणी असा ना. असं. तुम्ही याला हार्ट शेप देऊ शकता, राऊंड करू हा. शकता किंवा छान आहे, हा, छान आहे. प्रेझेंटेशन साठी जे तुम्हाला छान वाटेल असं काही. दिस इज नाईस. हा समथिंग काहीतरी असं वेगळं वेगळं. बघितल्यासारखं वाटतंय. ओके, हे तर असे मग कबाब तयार होतील. तुम्ही हे डीप फ्राय करणार का हो, शालो डीप फ्राय. शॅलो फ्राय सुद्धा करता येतात किंवा डीप फ्राय. पण डीप फ्रायला टेस्ट वाईज बघायला गेलात हा, तर तर जास्तीत जास्त. छान. आणि कॅलरी कॉन्शियस कोणी असेल तर आम्ही असं दाखवतो Shallow fry. तरी की आम्ही कॅलरी कॉन्शियस आहोत. तर मग आपण शॅलो फ्राय करूया. ओके, ॲज यू विश. शॅलो फ्राय, नक्की. दिस टाइम शॅलो फ्राय. ओके. ओके, ठीक आहे. तर मग हे असे थोडेसे करून घेऊया, म्हणजे आपल्याला ते तळता येतील. ओके. ओके, रेडी झालेले आहेत छान. आता तर ते कुरकुरीत तळायचे आणि माझं डायटिंग चालू आहे, म्हणजे असं मी म्हणते तरी. तर त्यामुळे आम्ही ते शॅलो फ्राय करणार आहोत ना शर्वरी. ओके, आपण हे पुदिन्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकतो ना, मस्त लागतील. याच्याबरोबर तुमचा चॉईस आहे. मला पुदिन्याची चटणी नक्की. आता तुमच्या हॉटेलमध्ये आम्हाला एवढं तरी मिळालं पाहिजे. एवढं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे तर, आणि बॅकबोन ऑफ द हॉटेल्स, तर तेवढा जॅक तुम्ही लावायला पाहिजे. नक्की. नो केचप. ओके, व्यवस्थित करून घ्या ते. मला वाटतं आता कुरकुरीत नीट करायला लागतील. आपण शॅलो फ्राय करतोय म्हटल्यावर ना दोन्ही बाजूनी व्यवस्थित करून घ्यायला लागतील. तर की आणि सेकंड थिंग मला आणखीन एक असं विचारायचं होतं की आता इथे खास आता आपण कबाब म्हणतोय, तर जर आपल्याला फ्राय करायचे नसले तर सेम थिंग आपण असं सिकला लावून पण करू शकतो ना. नक्की. द सेम थिंग. सेम थिंग. म्हणजे जर तुम्हाला ते कबाब ऍक्च्युअल ग्रिल करायचे असले तर असंच, म्हणजे जे आपण पूर्ण कृती केली ती सगळी करून फक्त शॅलो फ्राय न करता जर तुम्ही एखाद्या सेकला लावलीत ती तर आणि मग रोस्ट केली डायरेक्ट गॅसवर पण कधी छान लागतं. नक्की. जस्ट थोडंसं तेलाचं ब्रशिंग. थोडंसं ऑइल मात्र त्याला लागेल, कारण ते आपण याच्यात करताना मिक्स नाही केलंय. हा, बरोबर. जर का तुम्हाला तसे ग्रिल करायचे असतील तर त्याच्यामध्ये ऑइल ऍड करावं लागेल मळताना. थोडंसं. ओके, मग हे लक्षात ठेवा, मळताना ग्रिल म्हणजे ग्रिल करायचं असेल तर मळताना थोडंसं ऑइल घाला आणि मग ग्रिल करा. तर आत्ता आम्ही असे करतोय, पण आतापर्यंत काय काय घेतलं साहित्य, कृती काय काय केली याचं नीट सगळं यांना लिहून घ्यायला पाहिजे, तर ते बनवता येणार आहे. हिरव्या चण्याचे कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेले हिरवे चणे, कॉर्नफ्लोर, बेसन, बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस, आलं लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम उकडलेले हिरवे चणे मिक्सर मधून वाटून घ्यावे. एका बाउल मध्ये वाटलेले चणे घेऊन त्यामध्ये बेसन, कांदा, कॉर्नफ्लोर, लिंबाचा रस, मीठ, गरम मसाला आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून कबाब शॅलो फ्राय करून घ्यावेत. आम्ही